Okay, our next point is relevance of civil engineering branch with other branches. Okay, so how civil engineering branch is helpful to other branches, and what is the use of civil engineering to other branches, and what is the relation what is the relevance of civil engineering branch with other branches we have to see in this particular point. Okay, so first branch is mechanical engineering branch. Okay, how civil engineering branch is helpful to mechanical engineering branch, so we will study in this point. So first thing, construction of workshop for business. So whatever construction of workshop, that point is comes under mechanical engineering branch. So first thing, they have to construct वर्कशॉप्स फॉर बिझनेस पर्पज. ओके, आता ते वर्कशॉप जे कन्स्ट्रक्ट करतात, मग ते छोटं असू द्या किंवा मोठ्या इंडस्ट्रीचं असू द्या, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार आहेत? सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. ओके, हे कोण तयार करणार आहे? सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, तर याच्यामध्ये बघा कुठले कुठले पॉईंट येतात. फर्स्ट, conduct survey for selection of site for workshop. Okay, whatever workshop we have to construct, so before that, first important thing is that we have to conduct survey. Why we are conducting survey? Yes, anybody? Why we are conducting survey? Before starting any work, we are conducting survey. Why? For information. Okay, for getting information. बरोबर, information related that site. Okay, information related that site. मग ते कुठली इन्फॉर्मेशन असेल? ती साईट कुठं आहे, त्याचं लोकेशन काय आहे, कुठल्या ठिकाणी आपल्याला वर्कशॉप क्रिएट करायचं आहे किंवा कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तिथलं लोकेशन कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, मग तिथलं अंडुलेशन कसं आहे, ते एकदम प्लेन ग्राउंडवरती आहे का अंडुलेटेड एरिया आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करण्यासाठी आपण पहिला काय करतो? सर्वे कंडक्ट करतो. ओके, आणि ह्या सर्वेच्या इन्फॉर्मेशनवरून आपण काय करतो? व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? प्रिपरेशन ऑफ प्लान. ओके, व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? प्रिपरेशन ऑफ प्लान. Okay, after preparing plan, we need to design that particular structure, whatever structures are there. Okay, industrial shed, workshop, industrial building, whatever um, required mechanical engineering, whatever required for that particular mechanical engineering. So industrial shed, industrial building, okay, workshop, anything. So before construction, we need to conduct survey. After conduction of survey, from that survey we have to prepare plan. Whatever information getting from that survey, according to that information we have to prepare plan. Okay, and after preparation of plan, we have to design that particular structure. Okay, आता डिझाईन करतो म्हणजे काय काय करतो रे? काल सांगितलं होतं. डिझाईन करतो म्हणजे काय काय करतो आपण? हा, यस, काय करतो? डिझाईन मध्ये नेमकं आपण काय करतो? मार्किंग, लेआउट, लेवलिंग, क्लिअरिंग, कॉल. ओके, गुड. तर डिझाईनमध्ये आपण काय करतो की आर सी सी डिझाईन करतो. ओके, मग स्टील स्ट्रक्चर असेल तर स्टीलचं डिझाईन करतो, आर सी सी स्ट्रक्चर असेल तर आर सी सीचं डिझाईन करतो. आता इंडस्ट्रियल शेड हे बऱ्यापैकी कशाचे असतात? स्टील स्ट्रक्चर असतात. ओके, तर ते कुठलं चॅनल सेक्शन असेल, कुठल्या सेक्शनचं स्टील असेल, किंवा किती त्याचा डायमीटर असेल, किंवा कुठल्या प्रकारचं स्टील यूज केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण डिझाईन करतो. ओके, आय सेक्शन, चॅनल सेक्शन, कुठलं काय वापरायचं ते सगळं आपण डिझाईन करतो.
1 minute. हां, सो प्रिपेरिंग डिझाईन, मग कुठल्या डायमीटरचे बार यूज केलेले असतील, कुठल्या ग्रेडचं कॉन्क्रीट आहे, हे सगळ्या गोष्टी आपण हे डिझाईनमध्ये कन्सिडर करतो आणि त्या पद्धतीने आपण RCC डिझाईन करतो. ओके, मग RCC डिझाईन नंतर व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? प्रिपरेशन ऑफ एस्टिमेट. ओके, प्रिपरेशन ऑफ एस्टिमेट. ओके, जे काही मटेरियल त्याला क्वांटिटी लागणार आहे त्या पूर्ण मटेरियलचं आपण काय करतो? एस्टिमेट प्रिपेअर करतो. म्हणजे काय करतो? क्वांटिटी काढतो, एक्झॅक्ट क्वांटिटी किती लागणार आहे आणि त्या क्वांटिटीवरून आपण रेटनी मल्टिप्लाय केलं तर प्रोबेबल कॉस्टसुद्धा आपल्याला मिळून जाते. ओके, ह्या गोष्टी याच्यामध्ये करतो. नेक्स्ट काय येतं? आता हे झालं प्लॅनिंगचं. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची काय? एक्झिक्युशन. मग एक्झिक्युशनच्या वेळेस सुपरविजन आणि मॉनिटरिंग परत कोण करतं? सिव्हिल इंजिनियर. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? कन्स्ट्रक्शन ऑफ वर्कशॉपमध्ये. ओके, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग कशी उपयोगी पडते बघा? कन्स्ट्रक्शन ऑफ वर्कशॉप, त्याच्यामध्ये ह्या स्टेप्स आल्या. नेक्स्ट डिझाईन आहे, डिझाईन द फाउंडेशन फॉर मशीन्स. जसं की आपण पहिला डिस्कस केलं होतं. काय केलं होतं? की जे काही मशीन्स आहेत, मोठमोठ्या मशिनरी असतात, मग त्याचं फाउंडेशन आपण काय करतो? डिझाईन करतो. का डिझाईन करतो? तर त्या मोठमोठ्या मशीन चालू कंडिशनमध्ये भरपूर प्रमाणात व्हायब्रेट होत असतात, बरोबर आहे, आणि त्या व्हायब्रेशनमुळं त्या मशीन प्लेस सोडण्याची दाट शक्यता असते. मग त्या एका ठिकाणी व्यवस्थित स्टेबल राहावे यासाठी आपण काय करत असतो? फाउंडेशन डिझाईन करत असतो त्या पर्टिक्युलर मशीनसाठी. ओके, नेक्स्ट काय? कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, रेल्वे ट्रॅक्स फॉर व्हेकल्स अँड ट्रेन्स. ओके, आता तुम्ही बघितलं असेल की आपण काय करत असतो? रोड कन्स्ट्रक्शन, रेल्वे कन्स्ट्रक्शन करत असतो, बरोबर आहे. आता हे रोड आणि रेल्वे तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये बघितलेत का रे? रेल्वे ट्रॅक? नाही सर. No, sir. ओके, तर तुम्ही मोठमोठ्या इंडस्ट्री ज्यावेळेस ऑटोमोबाईलच्या असतील किंवा एखाद्या प्रोडक्शनच्या इंडस्ट्री असेल, कुठल्याही पार्ट प्रोडक्टच्या, तर या ठिकाणी आता तुम्ही सिमेंट फॅक्टरी वगैरे जर बघितल्या किंवा बाकीच्या इंडस्ट्री बघितल्या तर त्याच्यामध्ये रेल्वे ट्रॅकसुद्धा असतात. रेल्वे ट्रॅक कशासाठी असतात? तर डायरेक्ट तिथं काय केली जाते? ट्रेन नेली जाते आणि त्याच्यामध्ये माल लोडिंग केला जातो आणि तिथून डायरेक्ट ट्रान्सपोर्ट केला जातो. ओके, तर या प्रकारचे रेल्वे ट्रॅक आणि रोड कन्स्ट्रक्शनचं काम सुद्धा कोण करतं? सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच. ओके, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी काय काय येणार? कन्स्ट्रक्शन ऑफ वर्कशॉप, नेक्स्ट डिझाईन द फाउंडेशन फॉर मशीन्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स अँड रेल्वे ट्रॅक्स. हे समजलं? ओके, नेक्स्ट branch, that is electric engineering branch. Construction of transmission tower. Okay, whatever towers are there, we have to construct. मग त्याच्यामध्ये परत कन्स्ट्रक्शन ऑफ टावर्स, मग परत कुठल्या स्टेप्स येणार? कंडक्ट सर्वे फॉर सिलेक्शन ऑफ अलाइनमेंट, प्रिपेरिंग प्लान, प्रिपेरिंग डिझाईन, प्रिपरेशन ऑफ एस्टिमेट अँड सुपरविजन मॉनिटरिंग फॉर एंटायर कन्स्ट्रक्शन. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्ही बघितलं असतील सगळ्या, की जे काही आपलं कन्स्ट्रक्शन असतं कशाचं? ट्रान्समिशन लाईन, मोठमोठे टावर असतात बघा. जसं की आता तुम्ही बघू शकता कुठं की कोयना डॅम आहे. कोयना डॅमपासून आता सगळ्या महाराष्ट्रात आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करायची आहे, ट्रान्समिट करायची आहे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? की मोठमोठे ट्रान्समिशन टावर तयार करायला लागतात, इरेक्ट करायला लागतात, बरोबर आहे. मग हे ट्रान्समिशन टावर जे आहेत ते इरेक्ट करण्याचं किंवा डिझाईन करण्याचं काम कोण करतं? सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, तर याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट काय की कंडक्ट सर्वे. आता हा पूर्ण ते जो काही डोंगराळ भाग आहे, तर डोंगराळ भागातून आपल्याला पूर्ण ती ट्रान्समिशन लाईन तयार करायची असते.
मग त्याच्यासाठी आपण पहिली गोष्ट काय करतो, तर त्या पूर्ण भागाचा सर्वे करतो आणि सर्वे केल्यानंतर त्याच्यातून त्या ट्रान्समिशन लाईनची आपण काय करतो, अलाइनमेंट ठरवतो. जसं की रोडची, रेल्वेची जशी आपण अलाइनमेंट ठरवतो, तसंच ट्रान्समिशन लाईनची सुद्धा आपण काय करतो, अलाइनमेंट ठरवतो. आणि ही अलाइनमेंट ठरवल्यानंतर आपण काय करतो, त्याचा प्लॅन प्रिपेअर करतो आणि प्लॅननुसार परत आपण त्या टॉवरचं डिझाईन करतो, त्याचं ड्रॉइंग करतो आणि परत त्याचं एस्टिमेट करतो. एस्टिमेट कशासाठी करतो, तर प्रोबॅबल कॉस्ट समजण्यासाठी. आणि नंतर आपण त्याचं काय करतो, कन्स्ट्रक्शन करतो. मग कन्स्ट्रक्शन करतेवेळी सुपरविजन आणि मॉनिटरिंग परत कोण करतं, सिव्हिल इंजिनियर. म्हणजे ह्या सगळ्या स्टेप्स कशामध्ये येणार आहेत, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्समिशन टॉवर. ओके, आता बघा, हे कन्स्ट्रक्शन आपण कशाचं करतो, ट्रान्समिशन लाईनचं, बरोबर आहे. आता हे ट्रान्समिशन लाईन झालं, पण ट्रान्समिशन लाईन कुठून आणतो आपण, जिथं आपला हायड्रोपॉवर जनरेशन प्लांट आहे. ओके, जिथं आपला हायड्रोपॉवर जनरेशन प्लांट आहे. आणि हायड्रोपॉवर जनरेशन प्लांट कुठं असतो रे, येस, व्हेरी गुड स्नेहल, कुठं असतो, डॅम. व्हेरी गुड, डॅम. ओके, मग डॅम कोण कन्स्ट्रक्ट करतात, सिव्हिल इंजिनियर. व्हेरी गुड, सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज वापरूनच डॅम कन्स्ट्रक्ट केला जातो. आणि ह्या डॅमवरती हायड्रोपॉवर जनरेशनचं प्लांट सुद्धा कोण कन्स्ट्रक्ट करतं, सिव्हिल इंजिनियर. ओके, सिव्हिल इंजिनियर म्हणजे काय, की त्यांच्या ट्रान्समिशन लाईन असू द्या, हायड्रोपॉवर जनरेशन प्लांट असू द्या, डॅम असू द्या, सगळं कोण कन्स्ट्रक्ट करतं, सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, मग सिव्हिल इंजिनिअरिंगनं हे सगळं करून दिल्यानंतर मग त्यांचं काम चालू होतं, की जे काय करतात, पॉवर जनरेशन करतात, बरोबर आहे. पण त्यांना पूर्ण सेटअप कोण करून देतं, सिव्हिल इंजिनिअरिंग. बघा किती महत्वाचे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामध्ये हायड्रोपॉवर जनरेशन मध्ये परत काय येतं, परत काय येणार बघा, कंडक्ट सर्वे फॉर सिलेक्शन साइट, प्रिपरेशन प्लान, प्रिपेरिंग डिझाईन अँड ड्रॉइंग, प्रिपेरिंग एस्टिमेट अँड सुपरविजन अँड मॉनिटरिंग ऑफ एंटायर कन्स्ट्रक्शन. गॉट इट, ऑल ऑफ यू? Yes, sir. Very good. Next branch. ओके, नेक्स्ट ब्रांच आहे मरीन इंजिनिअरिंग ब्रांच. ओके, सो मरीन इंजिनिअरिंगमध्ये काय येणार, डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ पोर्ट, डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ हार्बर, डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ जेट्टी. ओके, पोर्ट, हार्बर, जेट्टी, यू नो व्हेरी वेल. तर हे सगळं कन्स्ट्रक्ट करण्याचं काम कोण करतं, सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, नेक्स्ट आहे केमिकल इंजिनिअरिंग. ओके, आता केमिकल इंजिनिअरिंगमध्ये काय काय असणार आहे बघा, डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ फॅक्टरी. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, की कुठलीही ब्रँच असू द्या, कुठलीही ब्रांच असू द्या, त्यांना जी बिल्डिंग लागते, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, जी फॅक्टरी आहे ते कन्स्ट्रक्ट करण्याचं काम कोण करतं, सिव्हिल इंजिनिअरिंग. कोण करतं, सिव्हिल इंजिनिअरिंग. नेक्स्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ केमिकल स्टोरेज प्लांट. आता केमिकल इंजिनिअरिंग आहे म्हणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, दे नीड टू स्टोअर केमिकल. ओके, ह्यूज अमाऊंटमध्ये त्यांना काय करायला लागतं, केमिकल स्टोअर करायला लागतं. मग आता हे केमिकल स्टोरेज जे प्लांट आहेत, जे टँक आहेत, ते सगळं कन्स्ट्रक्ट करण्याचं काम कोण करतं, सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, नेक्स्ट आहे प्रोव्हिजन ऑफ वॉटर सप्लाय फॉर प्रोसेसिंग. आता याच्यामध्ये बघा, केमिकल फॅक्टरी असतील तर त्याच्यामध्ये जे काही पाईपलाईन आहेत, मग ते वॉटर सप्लायचे असतील किंवा ड्रेनेजचे असतील, हे सगळं नेटवर्क जे आहे ते कोण बनवतं, कोण कन्स्ट्रक्ट करतं, तर सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, नेक्स्ट आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रांच. ओके, आता कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ब्रांचसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग कसं उपयोगी पडेल, तर सगळ्यात महत्त्वाचं काय, की त्यांची जी काही बिल्डिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, ते सगळं कोण करणार आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग. पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कसं रिलिव्हन्स आहे बघा, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काय करतं, की वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉफ्टवेअर आहेत, मग तुमचे कॅड असेल, रेविट असेल, डिझाईनचे सॉफ्टवेअर असतील, हे सगळे सॉफ्टवेअर कोण बनवतं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच, आणि ते आपण यूज करतो, बरोबर. तर हे रिलिव्हन्स कशाची, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे. आता नेक्स्ट ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं सुद्धा जे काही फॅक्टरी आहे किंवा जे काही बिल्डिंग आहे, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते कोण बनवतं, सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके,
पण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगशी कसे रिलेव्हन्स आहे परत आणखी, ती कशी मदत करतं, तर जे काय आपल्याला सर्विंगचे इन्स्ट्रुमेंट लागतात हां, मग त्याच्यामध्ये जी पी एस असेल हां, टोटल स्टेशन असेल, इलेक्ट्रॉनिक थेडोलाईट असेल, तर ह्या सगळ्या प्रकारचे जे काही मॉडर्न इन्स्ट्रुमेंट आहेत हां, ते सगळं बनवण्याचं काम करून करतं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची ब्रांच. ओके, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ब्रांच ही आपल्याला जी पी एस बनवून देते. सगळ्यात महत्त्वाचं काय, टोटल स्टेशन, इलेक्ट्रॉनिक थेडोलाईट या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट बनवून देते. ओके, समजलं सगळ्यांना हे? यस. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes. Okay, so whatever points are there, write in short. Please be fast. We have to cover another point. Over. No, sir. No, sir. Okay, write it fast.
झालं सर. All of you are? Yes, sir. Yes, sir. Okay, please write down this. Construction of transmission tower, construction of hydropower generation. So all other steps are same. In construction of transmission tower, we need to conduct survey for selection of alignment. Okay. In preparation, design and drawing, त्याच्यामध्ये कुठला design असणार आहे? Steel design. So whatever towers are there, we need to design truss of that particular tower. Or yes, or No, no, sir. be fast. Is this visible to all of you? Yes, No, sir. sir. Okay, be fast. Or Yes, sir. okay. So this is last. Marine engineering, chemical engineering, computer science and engineering, electronics and telecommunication. Be fast.
और No, sir. No, sir. और Yes, sir. Yes, sir. Yes, sir. okay, good. Okay, so next part and last point, that is introduction to roads, last point of this particular chapter. Okay, so introduction to roads. Development of a country depends on a connectivity of various places with adequate road network. Roads constitute the most important mode of communication in areas where railway have not developed much. Okay, तर तुम्ही सगळ्यात जास्त यूज करणारे कनेक्टिव्हिटीचं साधन म्हणजे कुठलं? रोड. ओके, रोड नेटवर्क जर व्यवस्थित असेल तरच तुम्ही व्यवस्थित कम्युनिकेशन करू शकता, म्हणजे काय तुमचं ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, डोर टू डोर कम्युनिकेशन साधायचं असेल, डोर टू डोर ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे तुमचं? रोड कनेक्टिव्हिटी. ओके, जर एखाद्या देशाची व्यवस्थित रोड कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर त्या देशाची प्रगती लवकर आणि चांगली होते. ओके, त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. ओके, तर आता बघा, इंडिया हॅज वन ऑफ द लार्जेस्ट रोड नेटवर्क इन वर्ल्ड, over 5.8 million kilometer at present. For the purpose of management and administration, roads in India are divided into the following 5 categories. We have to see whatever classifications are there in detail. Okay, the first thing, that is national highway. Second, state highway. Third, major district road. Fourth, other district road. And last one, fifth, that is village road. So for the administrative purpose, we divided that roads in different categories. Okay, first one, national highway, that is NH. State highway, SH. Major district road, MDR. Other district road, ODR. And village road, VR. So this is 5 categories. Okay, first important thing, that what is road? Road is an open, generally public way for the passage of vehicles, peoples and animals, finished with hard smooth surface, that is we are calling as a pavement, help make them durable and able to withstand traffic
and the environment. Roads have life expectancy of between 20 to 30 years. मग आता इथं बघा, रोडचं जे आपण आयुष्यमान ठरवलेलं आहे किंवा आपण एक त्याला काय म्हणतो की रोडची वयोमर्यादा जी ठरवलेली आहे ती किती आहे, 20 ते 30 वर्ष. ओके, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोड आहेत. ते आपण त्या मटेरियल वाईज त्याचं क्लासिफिकेशन बघूया. त्या सगळं क्लासिफिकेशन बघितल्यानंतर इन डिटेल त्याच्यावरती डिस्कशन करूया. ओके, 1 मिनिट, शेअर नेक्स्ट स्लाइड. Okay, based on carriageway, paved roads and unpaved roads. Okay, based on pavement, surface road, unsurfaced roads. As per utility, all weather roads, fair weather roads, urban roads परत डिवाइड केले बघा. आर्टेरियल, सब आर्टेरियल, कलेक्टर स्ट्रीट, लोकल स्ट्रीट. ओके, आता सगळ्यांचं क्लासिफिकेशन एकदा बघा. क्लासिफिकेशन ऑफ रोड अकॉर्डिंग टू एरिया दे ट्रॅव्हल्स. ओके, स्लाइड दिसत नाही. दिसत नाही. ओके ओके, okay, is it visible? Yes. Yes, sir. Okay, classification of road according to area they traverse. First thing, rural and urban. In that, expressway, bypass road. Okay, so according to use of material. Okay, whatever material we are using in that particular road, according to that also we classified that roads. Okay, so in that first one, natural earth road, waterborne macadam, bitumen or tar road, concrete road, and soil stabilized road. Okay, then next, according to IRC classification, we seen that is national highway, state highway, major district road, other district road, village road. Okay, okay, please write down this classification of road. Okay, first, give heading, that is introduction to road. One minute, I will share first one. Okay, start with introduction. Give heading introduction of roads. Is it visible to all of you? Yes, sir. Yes, sir. Write down this. Or
or Yes, sir. okay. Okay, write down this, and then we will move towards that classification of roads. Or Yes, sir. Yes, sir. okay, No, sir. okay, be fast. Yes, sir. Okay, thank you. Okay, is it visible? Yes, sir. Yeah. Yes, sir. Write down classification according to area they travel, according to use of material, according to IRC classification. This is very important. Classification of road. We will see in detail one by one.
Okay, simultaneously give me attendance. Roll number 1. Roll number 1. Shweta.